हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत चित्रावरून मुलीचे नाव ओळखा भाग दुसरा. चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. पहा, यामध्ये एक अक्षर आणि एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. यामध्ये पहा, शे हे अक्षर आहे आणि पुढे पाणी, ज्याला आपण जल असेही म्हणतो, म्हणून मुलीचे नाव होते शेजल. यामध्ये इंग्रजीतील एक लेटर आणि एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. इथे पहा, इंग्रजीतील सी आहे आणि पुढे या हे अक्षर आहे, म्हणून योग्य उत्तर होते सिया. यामध्ये काही संख्या आणि नंतर एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. पहा, यामध्ये 0, 2, 4, 6, 8 म्हणजेच समसंख्या आहेत आणि नंतर ता हे अक्षर आहे, म्हणून सम आणि ता मिळून मुलीचे नाव होते समता. यामध्ये एक चित्र आणि एक शब्द दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. यामध्ये राजा दिसत आहे आणि पुढे अक्का हा शब्द आहे, म्हणून मुलीचे नाव होते राजाक्का. यामध्ये एक अंक आणि पुढे एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. इथे 6 हा अंक आहे आणि नंतर रा लिहिलेले आहे, म्हणून 6 आणि रा मुलीचे नाव होते सहारा. इथे एक चित्र आणि एक इंग्रजीतील लेटर दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. यामध्ये अन्न आहे, नंतर व्ही हे लेटर आहे, म्हणून अन्न आणि व्ही दोन्हींचे मिळून मुलीचे नाव होते अन्वी. यामध्ये 2 चित्रे दिसत आहेत. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. सुरुवातीला तारा दिसत आहे आणि पुढे बाईचे चित्र आहे, म्हणून मुलीचे नाव होते ताराबाई. यामध्ये एक चित्र आणि त्यानंतर एक शब्द लिहिलेला आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. यामध्ये चंद्र दिसत आहे आणि नंतर भागा हा शब्द आहे, त्यामुळे मुलीचे नाव होते चंद्रभागा. यामध्ये इंग्रजीतील एक लेटर, त्यानंतर एक चित्र दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. इंग्रजीतील सी दिसत आहे, त्यानंतर तारा दिसत आहे, म्हणून दोन्हींचे मिळून योग्य उत्तर होते सितारा. यामध्ये एक चित्र, त्यानंतर एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. इथे सर दिसत आहेत आणि त्यानंतर स्वती लिहिलेले आहे, म्हणून सर आणि स्वती मिळून मुलीचे नाव होते सरस्वती. यामध्ये एक चित्र आणि एक अक्षर दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. यामध्ये चहा दिसत आहे. चहाला इंग्लिशमध्ये टी म्हणतात
आणि पुढे ना हे अक्षर आहे, म्हणून मुलीचे नाव होते टीना. यामध्ये एक चित्र, एक शब्द दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. सुरुवातीला ओम आहे, नंतर प्रभा हा शब्द आहे, म्हणून ओम आणि प्रभा मिळून मुलीचे नाव होते ओम प्रभा. यामध्ये एक चित्र आणि एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. यामध्ये दिवा दिसत आहे. दिव्याला आपण दीप असेही म्हणतो, म्हणून दीप आणि पुढे ती मुलीचे नाव होते दीप्ती. यामध्ये एक अक्षर, त्यानंतर एक चित्र आणि त्यानंतर एक अक्षर दिसत आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. यामध्ये स हे अक्षर, त्यानंतर मान दाखवलेली आहे, त्यानंतर ता हे अक्षर आहे, म्हणून मुलीचे नाव होते समांता. यामध्ये एक चित्र आणि एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. मोर दिसत आहे, ज्याला आपण मयूर असेही म्हणतो, आणि नंतर ई हे अक्षर आहे, म्हणून मुलीचे नाव होते मयुरी. यामध्ये इंग्रजीतील एक लेटर, त्यानंतर एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. यामध्ये इंग्रजीतील जी हे लेटर आणि पुढे या हे अक्षर, म्हणून मुलीचे नाव होते जिया. यामध्ये एक शब्द, त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. पहिल्यांदा अणू लिहिलेले आहे, त्यानंतर राधा आहे, म्हणून अणू आणि राधा मुलीचे नाव होते अनुराधा. यामध्ये एक शब्द आणि त्यानंतर एक चित्र आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. असा हा शब्द आहे, त्यानंतर उपवासाला खातात ती वरी आहे, म्हणून असा आणि वरी मुलीचे नाव होते असावरी. यामध्ये एक अक्षर, त्यानंतर इंग्रजीतील लेटर आणि त्यानंतर एक अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. इथे स हे अक्षर, त्यानंतर वी हे इंग्रजीतील लेटर आणि त्यानंतर ता हे अक्षर, म्हणून तिन्हीचे मिळून मुलीचे नाव होते सविता. यामध्ये काही अंक, त्यानंतर ता हे अक्षर आहे. यावरून सांगा कोणत्या मुलीचे नाव तयार होते. 2, 4, 6, 8, 0 म्हणजे समसंख्या आहेत, आणि पुढे ता हे अक्षर आहे, म्हणून सम आणि ता मुलीचे नाव होते समता. थँक यू.